मंडळी नमस्कार. आपला हा पक्ष्यांचा मोठाच्या मोठा आपला बर्ड एव्हियरी आणि तुम्हाला इकडे दिनेश दिसतोय, प्रवीण दिसतोय, त्यांची सगळी टीम इकडे काम करते. मंडळी नमस्कार. नमस्कार भाऊ नमस्कार. हे सगळे मंडळी इकडे काम करतायत. हवं काय काय काम चाललंय? आपण पक्ष्यांसाठी आपण करतोय. बरोबर, थंडीमध्ये नको लागायला म्हणून आपण पावसाच्या वेळेला पावसाची तयारी करतो. आपण वेगळं प्लास्टिक काढून ते मांडवावर टाकतो, वेगवेगळ्या ठिकाणी लावतो. त्याचबरोबर आपण उन्हाळ्यामध्ये जिकडे तिकडे स्प्रिंकलर्स लावतो, सरबताची सोय करतो आणि अशा सगळ्या. पण आयुष्यामध्ये आत्तापर्यंत अशी वेळ आली नव्हती की आपल्याला थंडीची तयारी करायला लागेल. तर ही पहिलीच वेळ आयुष्यामधली अशी आहे की आपण बरेच जण म्हणत आहेत की तो ला निनाचा जो इफेक्ट आहे त्याच्यामुळे ह्या वर्षी खूप जास्त थंडी पडणार आहे आणि एकंदरीत ज्या प्रकारे पावसाळा झाला आहे त्याच्याप्रमाणे असं खरोखर वाटतं की ह्या वेळेला थंडी खूप जास्त प्रमाणामध्ये येऊ शकते. तर त्याच्यासाठी आपण काय वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपण इकडे प्रयत्न करणार आहोत, प्रयोग करतो आहे आपण इकडे. त्याच्यासाठी जे काय वेगळे प्रयत्न करतो त्याच्यापैकी पहिला गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला की ह्या सगळ्या पक्ष्यांना आपण इकडे काही ठिकाणी प्लास्टिक आणि काही ठिकाणी शेडनेटचं आपण इकडे कॉम्बिनेशन करणार आहोत. त्यांना थंडी वाजणार नाही. त्याचबरोबर त्यांच्यासाठी हॅलोजन्स ज्याच्यामधनं खूप जास्त प्रमाणामध्ये हीट जनरेट होईल अशा प्रकारे हॅलोजन्स ते सुद्धा तिकडे दिले जातील. त्याचबरोबर आपल्या इकडे काम करण्यामध्ये बरेचशा काही महिला आहेत आणि पुरुष आहेत जे एकदम बारीक आहेत, म्हणजे तसे अंगापिंडाने, आणि त्यांचं वजन खूप कमी आहे, पहिल्यापासूनच कमी आहे. तर त्यांच्यासाठी आपण असे 20-25 जण आहेत, त्यांच्यासाठी आपण स्वेटर आणणार आहोत. कारण की लोकांना थंडीला ते सिरियसली घेत नाहीत. अजून आपण सुद्धा थंडी सिरियसली घेत नाही, आपण कोणीच घेत नाही थंडी सिरियसली अजूनही. पण ह्या वर्षी आम्ही घ्यायचं ठरवलेलं आहे थंडी सिरियसली, आणि तुम्ही पण घ्या. तुमचं स्पेसिफिकली शेत असेल तर नक्कीच तुम्ही थंडी सिरियसली घ्या वेळेला. तर आम्ही त्यांच्यासाठी स्वेटर आणतो आहे, जेणेकरून ते स्वेटर घालतील. माझ्यासारखे गुबगुबीत लोक असतील तर त्यांना फॅट लेअर असतो ज्याच्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. पण जे वयस्कर आहेत आणि बारीक आहेत त्यांच्यासाठी आपण स्वेटर घेतो आहे. त्याचबरोबर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये फाटीची सोय करतो आहे. फाटी म्हणजे काय? लाकडं. तर आपण ऑफकोर्स जेवण तर बनवतोच, त्याचबरोबर आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात पाणी गरम करायला लागतं, तर त्याच्यासाठी फाटी लागते. आपल्याला वेगवेगळे बंब लागतात, थोडे इफिशियंट वॉटर हीटिंग सिस्टीम लागते, तर त्याच्यासाठी आपण त्याची सोय करतो आहे. आणि त्याचबरोबर आपलं जे स्वयंपाकघर आहे ते सगळ्या साईडने बऱ्या साईडने ओपन आहे. तर त्या स्वयंपाकघराला आपण अशाच प्रकारे एक नेट्स लावणार आहोत, कापड लावणार आहोत की जेणेकरून तिथे सुद्धा आपल्या बायका जेव्हा काम करत असतील रात्री तेव्हा त्यांना थंड वाटणार नाही. आणि अशा अनेक वेळा गोष्टी आपल्याला कॅम्पफायर आपल्याकडे आता चालू होते. रात्री खूप माणसं मोठ्या प्रमाणामध्ये येतात, तर त्यांना कॅम्पफायर लागते, त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडं लागतात. तर आजूबाजूचे जे काही शेजारी आहेत किंवा आजूबाजूची जी काही मंडळी आहेत, आपल्या सगळ्या भागातले जे काय प्रूनिंग्स करायचे असतात, जे काय आपल्याला झाडांच्या फांद्या काढायचे, मोठ्या मोठ्या आंबे असतात त्यांच्या फांद्या कापायच्या असतात, तर त्यांच्या फळझाडांच्या फांद्या कापतात. तर ते फांद्या कापण्याची आपण मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट्स आता आजूबाजूची घेतो आहे, जेणेकरून त्यांचं लाकूड आपल्याला मिळेल. ते लाकूड आपण इकडे स्टॉक करतो आहे आपल्याकडे, कारण किती महिने ही थंडी चालेल, किती सिव्हिअर असेल अजून माहिती नाही. अजूनही थंडी पूर्णपणे आलेली नाही आहे. तर अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपल्या इकडे. आपण ह्या वेळेला जे माशांची पिल्लं आणणार होतो, काही कोलंबीची पिल्लं आणणार होतो, ती आपण थोडीशी पोस्टपोन करणार आहोत. कारण पोस्टपोन अशी सहज करता येत नाही त्यांचं लाईफ सायकलमुळे, पण ते सगळ्या काही काही गोष्टी आपण पोस्टपोन करणार आहोत. कारण की ह्यावेळेची थंडी खूप सिव्हिअर असेल. आपल्या इकडे असणारे काही ससे आहेत, आपल्याकडे असणारे ज्या कोंबड्या आहेत, त्यांची जी पिल्लं आहेत त्यांच्यासाठी राहण्याची जी सोय त्या पण आपण बदलतो आहे. आपल्या इकडे असणारे जे बैल आहेत, जे ज्यांना वेगळं ठेवायला लागतं इतर जनावरांपासून, तर ते बैलांच्या अंगावरती आपण ह्या वेळेला रात्री आता गोदडी ठेवायला सुरुवात करणार आहोत. म्हणजे जेव्हा पूर्ण थंडी चालू नाही तर त्यांना खूप गरम होईल, तर आपण आता गोदडी ठेवायला सुरुवात करणार आहोत, जेणेकरून रात्री त्यांना थंडी वाजणार नाही. आपले जे लहान वासरं आहेत त्यांच्यासाठी गोदड्या शिवून घेणार आहोत की जे त्यांच्या अंगावरती राहतील, अशा पोत्यासारखे त्यांचे 4 पाय बाहेर येऊन, की जेणेकरून त्यांना थंडी वाजणार नाही. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे थंडीचे प्रयोग, थंडीसाठी तयार होण्याचं पहिलीच आयुष्यातली वेळ. आणि बघूया आपण ह्या वेळेला थंडी कशी होते. पण निसर्गाविषयी थोडीशी माहिती असल्यावरती आपण आता त्याचे प्रिपेअर करायला इमिडिएट सुरुवात करतो आहे, आणि तुम्ही पण सुरुवात करा. धन्यवाद. सगुणा बाग, शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.